Okay, students, screen दिसते? Yes, teacher. Yes ना? हो टीचर. ओके. सो बघा, तुमच्या टॉपिकचं नाव आहे विश्वकोश. आता विश्वकोश म्हणजे एनसायक्लोपीडिया, आणि तुम्ही पूर्वी म्हणजे 8वीला शिकलात की शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. ओके, आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला डिक्शनरी म्हणजे काय माहिती आहे. डिक्शनरी मध्ये रेज युअर हँड. डिक्शनरी मध्ये काय काय असतं? ओके, तनिष्का सांग. So मीनिंग्स असतात. त्यांचा व्हेरी अर्थ. गुड. हा, त्याचा अर्थ असतो. व्हेरी गुड. म्हणजे इंग्लिश मध्ये वर्ड्स असतात, त्याचे अर्थ असतात. अजून ओके, एकाचा हात वरती आहे. ओके ओके, सांगा मला. चला, कोणी पण सांगा. अजून काय असतं डिक्शनरी मध्ये? डिक्शनरी कशी हे असते म्हणजे अल्फाबेटिकल असते. व्हेरी गुड. अजून काय असतं? त्या प्रोनाउन्सिएशन असतात. हा, जसा तो वर्ड जसा आपल्याला उच्चार करायचा आहे, प्रोनाउन्स. ओके, व्हेरी गुड. प्रोनाउन्स असतात लिहिलेले. व्हेरी गुड. आपल्याला तसं वाचता येतं. म्हणजे मराठी डिक्शनरी तुम्ही समजा इंग्लिश टू मराठी बघितली तर त्याच्यामध्ये इंग्लिश वर्डचे कसे प्रोनाउन्स लिहिलेले असतात. व्हेरी गुड. अजून काय असतं का डिक्शनरी मध्ये? समानार्थी शब्द तुम्ही कधी बघितलेत का? एका शब्दाचे 2-3 असे वर्ड्स असतात. Yes, teacher. येस. ओके, सो डिक्शनरी क्लिअर आहे. शब्दकोश क्लिअर आहे तुमच्या मनामध्ये? येस ओ नो? हो टीचर. ओके, शब्दकोश क्लिअर आहे. आता विश्वकोश म्हणजे काय बघा. मी तुम्हाला नंतर तुम्हीच मला सांगायचं की तुम्हाला डिक्शनरी आणि विश्वकोश मध्ये काय फरक आढळला. ओके, आता मी स्क्रीन शेअर करते. एक सेकंड ना. आपण एक सेकंड. ओके, ही मी एक एनसायक्लोपीडिया मी घेतली आहे. तनिष्का जरा अनम्यूट कर. Yes, teacher. हा, आता माझ्या बरोबर तुला उत्तर द्यायची आहेत. ओके, जरा वाच. तुला काय दिसतंय स्क्रीनवर? Worldmark Encyclopedia of the Nation. व्हेरी गुड. ओके, आता हा एनसायक्लोपीडिया आहे, नेशन्सचा आहे. ओके, आता त्याची इंडेक्स बघा. हा 2003 चा डेटा आहे. वेटा, इंडेक्स बघा. ओके, हा तनिष्का, इंडेक्स मध्ये काय दिसतंय ग तुला? सांग जरा मला. थांबा, मी त्याला छोटं करते म्हणजे तुम्हाला नीट सविस्तर दिसेल. एक सेकंड. हा, आता मला सांग तनिष्का, इंडेक्स मध्ये काय दिसतं तुला? So countries चे name आहेत. हा, आणि कंट्रीजचे नेम कसे लावलेत बघ? Alphabetically A पासून Z पर्यंत. हा, ए पासून झेड पर्यंत. आता आपला इंडिया कुठे गेला? थांबा एक सेकंड. अरे रे, टच खराब झाला. एक सेकंड. ओके, सी आहे, त्याच्यानंतर के एल एम एन. ओके, वेट. आपला इंडिया आहे ना. आय 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 आय. ओके, फाईन. सो बघा, इथे आपला इंडिया आहे. ओके, सो जसा आय चालू होतं तसं इंडियाचं नाव इथे आहे, आणि पेज नंबर काय 276 आहे. ओके, फाईन. आता आपण पेज नंबर 276 वर जाऊया. 276 ना, ते दाखवत नाही. एक सेकंड थांबा. इंडियाचं बघूया आपण. 276 ना. 279 278 अँड ओके, फाईन. इंडिया आलं. ओके, हा. आता इंडियामध्ये काय दिलंय सांगा. तनिष्का वाच. काय आहे इंडियामध्ये? काय दिलंय? फक्त स्टार्टिंगचं वाच. अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर. व्हेरी गुड. आता इंडियाचं झालं. आता बाकीच्या, आता अजून एक कंट्री असेल तिचं बघ. ओके, एक सेकंड ना. आज माझं टच करून चालत. एक सेकंड ना. हा, आता इंडोनेशियाचं काय दिलंय तनिष्का सांग. मेघावती हा, ते ठीक आहे. आणि खाली काय लिहिलंय? प्रेसिडेंट. ओके, म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली की एनसायक्लोपीडिया मध्ये काय असतं. कोणाला आता ट्यूब पेटली का? म्हणजे कोणाला काय कळलंय का की एनसायक्लोपीडिया आणि डिक्शनरी मध्ये काय फरक असतो? बघा, ही नेशन्सची आहे. नेशन्स. ओके, कंट्री बद्दल नॉलेज दिलंय. हा, पण एनसायक्लोपीडिया फक्त नेशन्सचं असू शकतं का? बाकीचे विषय नसू शकतात का त्याच्यामध्ये?
आता जसं नेशन्सचं आहे, समजा मी अॅनिमल घेतलं, तर अॅनिमल असेल तर त्याच्यामध्ये कशाची नावं असणार इंडेक्समध्ये? ॲनिमल्सचे कॅरेक्टर्स. हा, आता फक्त एक तनिष्का का बोलते, बाकीचे सगळे झोपले आहेत का? नाही टीचर. हा, मग बोला ना. ओके, नेशन्स बघा. आता हे जे एन्सायक्लोपीडिया आहे ते नेशन्सचं आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये इंडेक्समध्ये सगळ्या नेशन्सची नावं होती आणि ती अल्फाबेटिकल होती. म्हणजे हे काय आहे एन्सायक्लोपीडिया? हे डिक्शनरी आणि एन्सायक्लोपीडिया टोटली डिफरंट आहे. डिक्शनरीमध्ये तुम्हाला वर्ड्स असतात आणि ते अल्फाबेटिकल लावलेले असतात, आणि एन्सायक्लोपीडिया हा एका पर्टिक्युलर सब्जेक्टचा असतो. फॉर एक्झाम्पल नेशन्स, इथे आता हा एन्सायक्लोपीडिया नेशन्सचा आहे. समजा तुम्हाला सांगितलं की अॅनिमल्सचा बनवायचा, तर मग ए पासून जे अॅनिमलचं नाव येणार ते झेड पर्यंत, झेब्रा पर्यंत सगळ्या अॅनिमल्सचा एन्सायक्लोपीडिया असणार. आणि त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला काय बघायचंय की बेटा, अटल बिहारी वाजपेयी किती पेजवर होते? 276, 4 घेऊया आपण. एक सेकंड. बेटा एच चालू ना, 270. ओके, पुढे एक सेकंड. आता अटल बिहारी वाजपेयी मध्ये पण काय काय लिहिलेलं होतं ते बघा फक्त. हे कोणतं आहे? हे आपलं नाही. एक सेकंड ना. हा 2003चा डेटा आहे, म्हणजे तेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते. हा, आता बघ. आता आर्यन जरा अनम्यूट कर. हो टीचर. हा, आता अटल बिहारी वाजपेयी मध्ये हेडलाईन्स काय आहेत बघ. हेडलाईन्स, या ज्या हेडलाईन्स आहेत ना. अरे पॉलिटिकल बॅकग्राऊंड. हा, आणि काय आहे? पर्सनल बॅकग्राऊंड. पर्सनल बॅकग्राऊंड. ओके, अजून काय आहे? राईज टू पॉवर. हा, म्हणजे ते जेव्हा होते तेव्हा कशी ग्रोथ होती आपली इंडियाची ते आहे. ओके, आणि काय आहे? लिडरशिप. हा, त्यांनी लिडरशिप कशी बजावली ती. अजून काय आहे? फॉरेन पॉलिसी, डोमेस्टिक पॉलिसी. हा, त्यांनी डोमेस्टिक पॉलिसी कोणती युज केली आणि फॉरेन पॉलिसी कोणती युज केली. ओके, आणि हे रेफरन्सेस आहे, ते जाऊ दे. ओके, सेम बाकीचे जे कंट्री देश आहेत त्याचे प्रेसिडेंट वगैरे असतं, आपल्याकडे प्राईम मिनिस्टर असतं. सो त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड म्हणजे बघा, हेडिंग सेम आहेत. कळलं सगळ्यांना? हेडिंग सेम असणार, फक्त डेटा वेगळा असणार. आणि तो डेटा कशा वाईज असणार? ते जे आहेत, जे प्रमुख प्रेसिडेंट असो किंवा प्राईम मिनिस्टर असो, त्यांचा जो डेटा आहे. म्हणजे एन्सायक्लोपीडिया काय असतं? हेडिंग सेम असतात. ओके, फक्त तुम्हाला एक सब्जेक्ट डिसाईड करायचा आहे. सब्जेक्ट कळला, बर्ड्स आहे, अॅनिमल्स आहेत. अजून एन्सायक्लोपीडियाचे सब्जेक्ट बघा, मी तुम्हाला सांगते. इथे बघा, माझ्याकडे आहे एन्सायक्लोपीडियाचे सब्जेक्ट. ओके, ऋषी अनम्यूट कर. येस. हा, एन्सायक्लोपीडियाचे सब्जेक्ट काय दिसतात तुला इथे, सांग. चिल्ड्रन्स वेदर एन्सायक्लोपीडिया, चिल्ड्रन्स पिक्चर एन्सायक्लोपीडिया, हा एन्सायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, हा, व्हेरी चिल्ड्रन्स गुड. एन्शंट वर्ल्ड एन्सायक्लोपीडिया. हा, सो एन्सायक्लोपीडिया हा कोणत्याही एका पर्टिक्युलर सब्जेक्टचा असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता इथे काय आहे? चिल्ड्रनचा पिक्चर आहे, म्हणजे या बुक मध्ये तुम्हाला फक्त चिल्ड्रनने काढलेले पिक्चर्स दिसणार. आता हा काय आहे? एन्सायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ह्याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमल्स वगैरे नाही दिसणार, वर्ल्डची हिस्ट्री दिसणार. म्हणजे वॉर कधी झाला वगैरे, हे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट नुसार ते डिवाइड केलंय. हा कोणता आहे? चिल्ड्रन्स एन्शियंट वर्ल्ड, म्हणजे छोट्या मुलांचे चिल्ड्रनचं काहीतरी पुराणा प्राचीन काळ कसा होता त्याच्याबद्दल आहे. आणि हा वेदर बद्दल आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमल्स वगैरे नाही मिळणार, ह्याच्यामध्ये सगळी वेदरची माहिती मिळणार तुम्हाला. सो कळलं स्टुडंट्स? एक इन शॉर्ट तुम्हाला कळलं की एन्सायक्लोपीडिया आणि डिक्शनरी मध्ये फरक काय असतो? हो टीचर. येस. कळलं ना? ओके, हा. आता जर कोणी तुम्हाला विचारलं फरक, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, सो आता आपण आपल्या ह्याच्यावर येऊया. एक सेकंड, हे मी क्लोज करते. तनिष्का. येस टीचर. हा, तनिष्का, जरा ही प्रस्तावना वाच. विश्वकोश स्थूल वाचन. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञान विषयक गरजा आणि व्यावहारिक सोय यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. हा आनंद मिळावा विश्वकोश
पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. व्हेरी गुड. तर ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळलं की विश्वकोशाची एक आपल्याला इंट्रोडक्शन देत आहेत. आता विश्वकोश काय असतो ते आधी मी तुम्हाला सांगितलं. आता फक्त बघा, ज्ञान विषयक गरजा व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय म्हणजे सब्जेक्ट जसा नेशन होता त्याचं संग्रह म्हणजे काय, तर सगळी डिटेल माहिती अशी बंच मध्ये ती अतिशय उपयुक्त असते. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात. कोणत्याही शब्दाचे, ठीक आहे, हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला विश्वकोश दिला नेशनचा, तर तुम्हाला कळणार की कोणता नेशन किती ग्रोथ करतोय. कशावरनं कळणार, तो जो डेटा होता अटल बिहारी वाजपेयी आणि बाकीचे जे प्रेसिडेंट होते, आणि काय लिहिलंय की त्यांचा अभ्यास करणं हा एक आनंददायी प्रक्रिया आहे. जर एखाद्याला माहित असेल की मोदींच्या काळामध्ये काय झालं, तर नेशन्सचा जो एनसायक्लोपीडिया आहे त्याच्यामध्ये सगळे नेशन असणार, आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे. सो जर एखाद्याला माहिती करून घ्यायची की 2003 साली कोण चांगलं होतं, तर तुम्हाला ते लगेच मिळणार एनसायक्लोपीडिया मध्ये, इंडेक्स मध्ये शोधायचं. आणि ही प्रक्रिया खूप आनंददायी असते. हा, एखादा जर रिसर्च मध्ये काम करणारा असेल, आता तुम्हाला बोर वाटेल, पण जर तुम्ही मोठे गेल्यानंतर जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर रिसर्च करायचं आहे, जसं की मोठेपणी तुम्ही बायोलॉजी असे सब्जेक्ट असतात म्हणजे सायन्स मध्ये, मग त्या पर्टिक्युलर रोगावर काय उपाय असेल, तर एनसायक्लोपीडिया खूप महत्वाचा असतो, कारण की त्या रोगाची, त्या पर्टिक्युलर सगळ्याची डिटेल माहिती असते. सो ही प्रक्रिया आनंददायी आहे. आनंद मिळावा म्हणून विश्वकोश पाहण्याची गरज कळावी, तुम्हाला कळावी गरज. त्यामुळे या हेतूने हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला दिलेला आहे. एवढं कळलं? प्रस्तावना कळली? स्टुडंट्स, say yes or no? येस टीचर. येस हो, ना? teacher. ओके, फाईन. ओके, सो आता आपण बघूया. एक सेकंड. ओके आर्यन, जरा पहिला पॅराग्राफ वाच. तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालय तुम्ही गेला तर अनेक जाड मोठी पुस्तके असेल असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाला मानबिंदू. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया. ओके, आता त्यांनी पहिलं काय लायब्ररी बद्दल सांगितलंय, तर काय सांगितलंय, तुमची जी शाळा अनुयोग किंवा तुमच्या गावातील एखादं सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे लायब्ररी जी असते, तिथे तुम्ही गेलात का, तर तिथे गेल्यानंतर काय दिसणार, जाड मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. ओके, आता एनसायक्लोपीडिया कोण बाहेर नाही ठेवणार, तो ऑब्व्हियसली कुठे दिसणार तुम्हाला, एक जाडं पुस्तक असणार आणि ते काचेच्या कपाटामध्ये लायब्ररीच्या असणार. आता लायब्ररीमध्ये कोणती पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील, तर त्याबद्दल सांगितलंय. बघा, मराठीच्या विविध साहित्य संपदा म्हणजे साहित्य म्हणजे लिटरेचर, म्हणजे तुम्हाला लिखाण जे असतं लिटरेचर, त्या संदर्भात जेवढे पण संपदा मीन्स रिसोर्स, त्या संदर्भातले सगळे रिसोर्स मराठी विश्वकोश एनसायक्लोपीडिया आता आपण बघितलं. मराठी व्युत्पत्तीकोश काय असतं, आता समजा एखादा शब्द असेल फॉर एक्झाम्पल समजा इन्कम हा शब्द आहे, तर त्या इन्कम शब्दाची व्युत्पत्ती कुठून झाली. फॉर एक्झाम्पल निर्मिती, व्युत्पत्ती म्हणजे काय, निर्मिती म्हणजे डिक्शनरीमध्ये काय असतात, शब्द दिलेले असतात, पण एटिमोलॉजी मध्ये काय असतं की त्या शब्दाचं कुठून आला तो शब्द, तो कुठून फॉर्म झाला. हा, एक्झॅक्टली, त्याचं ओरिजिन काय आहे, ते सगळं म्हणजे पर्टिक्युलर तुमच्या डिक्शनरीमध्ये जेवढे पण शब्द आहेत ते शब्द कुठून आले, त्यांचं मूळ कुठून आहे, तर त्या सगळ्याची माहिती तुम्हाला एटिमोलॉजी मध्ये दिलेली असते.
नेक्स्ट आहे मराठी चरित्रकोश. चरित्रकोश काय असतं? बायोग्राफी. ओके, म्हणजे तुमचे इंदिरा गांधी असो किंवा महात्मा गांधी असो, असे मोठमोठे जे आहेत आपले लीडर्स, तर त्यांचं बायोग्राफी जे आहे त्याला म्हणतात चरित्र. आणि कोश म्हणजे काय? तर अशा सगळ्या लोकांची, म्हणजे इंडियाचे असतील तर इंडियाचा एक असेल चरित्रकोश, म्हणजे त्या सगळ्यांची माहिती संग्रह करून ठेवलेला असतो. कोश म्हणजे संग्रह, म्हणजेच काय? बंच. मराठी शब्दकोश. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. हे तुम्हाला 8वीला मी शिकवलंय. असलेली ही ग्रंथसंपदा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. मानबिंदू म्हणजे काय? अभिमानाची गोष्ट. म्हणजे प्रत्येक वाचनालयामध्ये हे सगळं दिसणारच तुम्हाला. काय काय आहे? व्युत्पत्ती कोश, निर्मिती कोश, बायोग्राफी, डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया आणि अदर लिटरेचर रिसोर्सेस. कळलं एवढं? आता आपण विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत. फर्स्ट पॅराग्राफ. कोणाला डाऊट आहे का? नो टीचर. नो ना? ओके, फाईन. सो आता ऋषी. येस. हा, मला कितपर्यंत वाच माहिती आहे? थांबा, एवढं तर आहेच. ठीक आहे, नीट समजून घेता येतो इथपर्यंत वाच. मानव्य विद्या. सर मेरी टेक्स्ट बुक अलग है. टेक्स्ट बुक अलग है मतलब? हाँ, चैप्टर सेम है ना? येस टीचर. सर अच्छा, नहीं, वो ओके. मतलब ओल्ड टेक्स्ट बुक है ना, तो मेरे में अलग है. मतलब अच्छा, बीच ठीक आहे, में वो- चलेगा चलेगा. ओके, तनिष्का तूच वाच जरा. मानव्य विद्यापर्यंत नीट समजून घेता येतो पर्यंत. येस टीचर. मानवीय विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एक व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. मराठी विश्वकोशामध्ये मानवी विद्या शाखे अंतर्गत धर्म व तंत्रज्ञान, तत्वज्ञान. तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखे अंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केला आहे. कोणताही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयांचे संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. ओके, फाईन. सो आता परत एक नवीन शब्द दिसतोय तुम्हाला, मानव्य विद्या. मानव्य विद्या ह्याला म्हणतात अँथ्रोपॉलॉजी. आता तुम्हाला इथे शब्द दिसतोय मानव. मानव म्हणजे काय? ह्युमन. ओके, सो बघा, हा जो होता एन्सायक्लोपीडिया, ओके, तो कुठल्याही टॉपिकवर असू शकतो. फॉर एक्झाम्पल एनिमल्स असू शकतो, फॉर एक्झाम्पल बर्ड्स आहेत, किंवा अदर कोणत्या पण टॉपिकचा असू शकतो. पण तुम्हाला एक पर्टिक्युलरली इथे कोणता दिलाय तर मानवाशी रिलेटेड. आणि मानवाशी रिलेटेड जो एन्सायक्लोपीडिया असतो त्याला म्हणतात मानव्य विद्या, हे मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये म्हणतात अँथ्रोपॉलॉजी. विश्वकोशच फक्त ह्युमनशी रिलेटेड. आता माणूस आहे, ओके, माणसाच्या आयुष्यात कोणते विषय असतात तर फॉर एक्झाम्पल असतं, बघा इथे दिलंय, धर्म. आपण एक पर्टिक्युलर रिलिजन फॉलो करतो, ओके, त्याच्या विषयाचं ज्ञान, तत्वज्ञान. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, आपण आता ज्या कंट्रीमध्ये आहोत त्याची इकॉनॉमी काय आहे. नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र, सिव्हिक्स. मानसशास्त्र, सायकोलॉजी. शिक्षणशास्त्र, आता जे तुम्ही घेतायत ते एज्युकेशनल. साहित्य, लिटरेचर, हिस्ट्री, आपली जी मानवाशी रिलेटेड जी हिस्ट्री होती ती. दृश्यकला म्हणजे काय? व्हिज्युअल आर्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता टेक्नॉलॉजीमध्ये व्हिज्युअल आर्ट्स पण खूप आलेत, म्हणजे चित्रीकरण. भूगोल म्हणजे जॉग्राफी. क्रीडा, स्पोर्ट्स. बघा आता काय लिहिलंय, मानव्य विद्या, विज्ञान तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत म्हणजे आत्ताचं ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा हा मराठी विश्वकोश. म्हणजे मराठी विश्वकोशात तुम्हाला काय मिळणार तर
मानवाशी रिलेटेड जेवढे टॉपिक आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी अँड सायन्स, आणि काय केलं, संकलित केले म्हणजे एकत्र आणले. ते मगाशी तुम्ही बघितलं, विश्वकोश, कोश म्हटल्यानंतर हा शब्दच झाला की संग्रह. आता मानवी विद्यामध्ये कोणते टॉपिक येतात, जसे मी सांगितलं, आता मी ह्युमन आहे तर ह्युमनशी रिलेटेड कोणते टॉपिक असणार, तर त्याच्यामध्ये एवढे टॉपिक असणार. मी आताच वाचून दाखवले. भूविज्ञान, भूविज्ञान म्हणजे जिओलॉजी. भू म्हणजे काय, जमीन. तर जमीन कशी असायची, प्रत्येक जमीन बघा तुम्ही, तुम्हाला मी एक रिसेंटली एक इमेज पाहिली होती, त्याच्यावर आहे ना असे सगळ्यांनी असे हात केलेले असे, आणि त्या हातामध्ये प्रत्येक जमिनी म्हणजे प्रत्येक एक पर्टिक्युलर डिस्टन्स वरची माती गोळा केलेली, तर प्रत्येक जणांनी वेगवेगळी आणलेली. तर तसं एक ते आहे माझ्याकडे पिक्चर, तो मी सेव्ह केलाय. तर हा, प्रत्येक ठिकाणची मृदा जी असते, माती असते, जमीन असते, ती वेगळी असते. ओके. सलोनी, म्यूट युअरसेल्फ. ओके. सो प्रत्येक ठिकाणची माती जी असते ती वेगळी असते, जमीन वेगळी असते. तर भूविज्ञान ते आलं, जिओलॉजी. वैद्यक म्हणजे मेडिकल, या विषयांचा समावेश केलेला असतो. कशामध्ये, मराठी विश्वकोशात. कशाची 3 टॉपिक आहेत मराठी विश्वकोश. काय आहे, मानवी विद्या, माणसाशी रिलेटेड, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके. आता आपण बघतो तो मराठी विश्वकोश बघतोय. कोणताही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. जसं तुम्ही बघितलं आता अटल बिहारी वाजपेयी हे काय होतं, एन्सायक्लोपीडिया नेशन्सचा होता. मग त्याच्यात डिपेंड कोणते सब्जेक्ट होते, की त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड, पर्सनल बॅकग्राऊंड, आणि काय होतं, पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं, पर्सनल बॅकग्राऊंड होतं. अजून काय बघितलं आपण, फॉरेन फॉरेन पॉलिसी आणि ते पॉलिसी. सगळं. सो तिथे काय लिहिलंय, कोणताही एक महत्वाचा विषय म्हणजे एक पर्टिक्युलरली टॉपिक, आता अटल बिहारी वाजपेयी बद्दल बघतोय, तर त्यांचा जो टॉपिक आहे तो अनेक विषयांशी संलग्न असतो. आता संलग्न असणं म्हणजे काय, तुम्ही सांगा. रिलेटेड. हा, जॉईंट असतो. येस, एक्झॅक्टली. संलग्न म्हणजे तो त्याच्यावर डिपेंड असतो, आणि मग त्याला हेडिंग नुसार आपण हे करायचं. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो, आणि मग एक पर्टिक्युलर आपले अटल बिहारी वाजपेयी त्यांच्याबद्दल एक पर्टिक्युलर पूर्ण माहिती आपल्याला मिळते. ओके. एवढं कळलं स्टुडंट्स, सेकंड पॅराग्राफ. येस. ओके. येस. नंतर आपण एक क्वेश्चन बघणार आहोत, त्याचे एक आन्सर बघणार आहोत. आज मी एवढाच करणार आहे, आज पहिलं पेजच घेणार आहे. ओके. सो आता कोण आहे हा, आर्यन. हा, इथे गरज निर्माण झाली दिसतंय, तेवढ्यापर्यंत वाच. मुख्य विषयापासून चालू कर. मुख्य विषयापासून ना, मुख्य विषय व त्याच्या सलग विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊन लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषांमध्ये आदान प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठी रूढ झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाला. त्याचबरोबर सर्व विषय संग्रहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. व्हेरी गुड. ओके. आता आपण पुढे जाऊया. मुख्य विषय जसा की तो होता नेशनचा, आणि त्याच्याशी संबंधित अनेक विषयचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. बघूया आता पुढे काय लिहिलंय. आता मराठी विश्वकोश जो आहे
त्याचा हिस्ट्री दिली आहे. शिक्षणाचा प्रसार जसं झपाट्याने वेग धरू लागला, जसजसे एज्युकेशन वाढलं, तशी भाषा समृद्धीची वाटचाल अगदी दमदार होऊ लागली. ऑब्व्हियसली आता बघा, पूर्वीच्या काळी लोक एवढे एज्युकेटेड नव्हते, म्हणजे हार्डली मेट्रिक म्हणजे ते खूप व्हायचं. पण आता जसं शिक्षण वाढलंय तसे तसे नवीन शब्द ऍड झाले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही व्हॉट्सअपवर चॅटिंग करतायत, नवीन नवीन शब्द आपण बघतो, ऑसम वगैरे असे हे शब्द आधी नव्हते. हे आता आपण टॉक टू यू लेटर, त्याला पण आपण शॉर्टकट मध्ये लिहितो टीटी, टॉक टू यू लेटर, TTYL. म्हणजे हे नवीन शब्द आता आपण जशी भाषा वापरणार तसे चालू होत आहेत. तेच सांगितलंय, जसं तुम्ही अजून शिकणार तशी भाषा समृद्ध होणार. ऑब्व्हियसली शिक्षणामध्ये काय असतं, एक पर्टिक्युलर लँग्वेज असते, ती आपण शिकतो. मग भाषा समृद्धीची वाटचाल दमदार होऊ लागली. तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषांमध्ये आदान प्रदान झाले. फॉर एक्झाम्पल, मी मराठी आहे आणि कोण इंग्लिश असेल, म्हणजे माझी फ्रेंड कोणी इंग्लिश असेल चांगली बोलणारी, एक मद्रासी असेल तर एक बँगलोरवाली म्हणजे साऊथ इंडियन असेल, तर भाषांमध्ये काय झाले, शब्द एक्सचेंज व्हायला लागले. आणि मग अजून एक तिसरा शब्द निर्माण झाला. अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. म्हणजे मराठी थांबली नाही, म्हणजे अजून आता दुसरा कोण आहे, मग त्याने तो त्याचा शब्द सांगितला, मग त्या शब्द मी माझ्या डिक्शनरीमध्ये शोधला, हा त्या शब्दाला काय म्हणतात, त्याचा समानार्थी शब्द ऍड झाला. मग असं करून करून शब्द आले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. आयाम प्राप्त झाले म्हणजे काय, डायमेन्शन्स प्राप्त झाले. आणि कोणाला, शब्दांना, म्हणजे काय, शब्दांना अनेक समानार्थी, विरुद्धार्थी, अजून म्हणजे एकाच शब्दाचे अनेक शब्द ते निर्माण झाले. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्हाला माहित आहे, एक शब्द आता कोणता असेल, डिअर असेल, तर आपण लिहायला गेलं तर DEER, DEER आणि DEAR, पण शब्द सेम झाले. म्हणजे इंग्लिशमध्ये पण खूप शब्द आले ज्यांचे डायमेन्शन्स त्या शब्दांना प्राप्त झाले. खूप असे शब्द आहेत जे नवीन नवीन येत आहेत, ते शब्द ऑलरेडी आहेत आपल्याकडे, पण नंतर लिहायची फक्त स्पेलिंग वेगळी आणि ते वेगळे बनतात. त्याचबरोबर सर्व विषयक संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मग तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला की विश्वकोश त्याची गरज का निर्माण झाली, पर्टिक्युलरली त्याचीच का गरज निर्माण झाली, तर त्याचा आन्सर तुम्हाला इथे मिळणार. काय झालं की शिक्षण जसं वाढलं तशी भाषा दमदार होऊ लागली. भाषा एक्सचेंज झाल्या, मराठीमध्ये नवीन शब्द आले आणि शब्दांना नवीन डायमेन्शन्स प्राप्त झाले, आणि मग त्यामुळे विश्वकोशाची म्हणजे गरज निर्माण झाली. का, कारण की बघा, डिक्शनरी होती, डिक्शनरी पण आली, पण डिक्शनरीमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला टॉपिक नाही मिळणार, फक्त शब्दच मिळतील. मग असं काहीतरी असावं की जे पर्टिक्युलरली त्या सब्जेक्टचं असावं. म्हणजे तुम्ही रिसर्च करणार अटल बिहारी वाजपेयी, बाकीच्या नेशन्सचं, मग तसं मग ती एक एन्सायक्लोपीडिया वेगळी. अॅनिमल्स आहेत, त्या अॅनिमल्सवर तुम्ही खूप बोलतात ना की खूप रिसर्च करणार, आणि मग तुमचं पेपर वर्क एक बंच मध्ये असणार, त्याला म्हणणार एन्सायक्लोपीडिया. आणि याची गरज का निर्माण झाली, कारण की जसे शब्द वाढतायत. बघूया आपण पुढे. आता कोण वाचणार, रेज युअर हँड. ते दोघं बस झाले, आता दुसरे कोणतरी वाचायला, रेज युअर हँड. कोण आहे इथे, अथर्व, सावंत, काही लोक जॉईंड आहेत पण बोलत नाहीयेत. ओके, ऋषी, हॅलो. येस ऋषी, टीचर. हा पॅराग्राफ वाचू शकतो का तू, म्हणजे तुझ्या स्क्रीनवर आहे. हो, वाचतो. हा, उच्च शिक्षणाचे वाच. उच्च शिक्षणाने माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. ओके, त्यात काय लिहिलंय की आता मराठी बद्दल लिहिलंय, उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार. बघा 2010 नंतर मला एक शॉर्ट पर्टिक्युलरली माहित आहे,
आधी आमच्या वेळेला ना, जेव्हा आम्ही 10वीला होतो किंवा आम्ही 5वी 6वीला होतो, त्यावेळेला इंग्लिश मिडियम शाळा खूप कमी होत्या. त्यावेळेला ना सगळीकडे मराठीचा बोलबाला होता. म्हणजे काय असेल ना, तर मराठी शाळा. म्हणजे खूप, म्हणजे तुम्ही तेव्हा आता तुमचं बर्थ इयर काय, तनिष्का बर्थ इयर काय? 2007. 2007 आहे ना? म्हणजे तुम्ही जेव्हा जन्माला आलात ना, तेव्हा मराठी शाळांचाच बोलबाला होता आणि इंग्लिश शाळा ज्या चालू होत होत्या आणि आता अशी सिच्युएशन आली आहे, की मराठी शाळा बंद पडतायत आणि इंग्लिशच्या शाळा आहेत. भले ते मुलाची पर्टिक्युलरली मदर टंग भले मराठी असेल, तरी पण त्याची आई त्याला इंग्लिश मीडियममध्ये घालते. कारण की आता काय झालंय, ते सगळं पॅटर्नच झालंय. हां, घरी आई-वडील जरी त्यांना इंग्लिश येत नसेल, तरीही काय करतात, आपल्या मुलाला घेऊन इंग्लिश मीडियममध्ये टाकतात आणि नंतर मग त्याला नीट गाईडन्स मिळत नाही आणि मग त्याची प्रगती खालावते. सो हा एक पर्टिक्युलरली पार्ट आहे. पण आता थँक्स टू मोदी, की मोदीजी अ, आपले पंतप्रधान आहेत, ते आता नवीन पॉलिसी आणतायत. त्याच्या थ्रू प्राथमिक शिक्षण जे प्रायमरी एज्युकेशन आहे, ते मुलांचं ह्याच्यामध्येच मदर टंगमध्येच काहीतरी आहे पॉलिसी, ती आता 2022 ला येईल. ती सगळ्यांना आता शॉक करेल तुम्हाला. तर ज्याची मदर टंग मराठी आहे, तर त्याचं प्राथमिक शिक्षण मे बी मराठीमधून असावं. मे बी ऑप्शन असेल इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे वगैरे आहे, ते आहे. तर इथे मला सांगायचं काय आहे, की त्यावेळेला उच्च शिक्षण म्हणून मराठीचा बोलबाला होता आणि अधिकाधिक स्वीकार सगळेजण मराठीमध्येच टाकत होते. इंग्लिश मीडियम शाळेमध्ये रेअरली कोण टाकायचं. मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज. ओके. आणि त्यावेळेला गरज निर्माण झाली. मग की असं काहीतरी असावं, की जे प्रत्येक मराठीच्या विषयांना एक जोडतंय. काही असेल, म्हणजे वेदर असेल, म्हणजे म्हणजे वातावरण, तापमान असेल, मग त्याचा प्रत्येक, म्हणजे मराठीचे शब्द वाढत चाललेले. आता वाढते शब्द कुठे एका समाविष्ट करायचे? तर एन्सायक्लोपीडियामध्ये. शासन व्यवहाराची भाषा पण मराठीच होती. म्हणजे आधी महाराष्ट्रामध्ये मराठीच खूप होती. पण आता असं बोलतात, की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंग्लिश बोलावं लागतं. म्हणजे आपण जर आपल्याला जर इंग्लिश नाही आलं बोलता, तर आपल्याला असं म्हणजे रिजेक्ट पण केलं जातं. पण हे चुकीचं आहे खरं म्हणजे तर. जो इंटरव्ह्यू घेणारा असतो, तो पण म्हणजे महाराष्ट्रातच असतो. तो पण मराठीच असतो. पण तो दुसऱ्यांना सांगतो, की नाही इंग्लिशमध्येच बोलायचं. आता काय बोलणार? आता आपले आपल्या कंट्रीचे व्यवहार जे आहेत, ते अदर कंट्री बरोबर होतात आणि अदर कंट्रीची लँग्वेज आपण इथे सगळ्यांना कंपल्सरी लागू केले. का म्हणून असं? म्हणजे आपली लँग्वेज ते का नाही शिकत? म्हणजे बघा इंग्लिश का म्हणून एवढं मराठी भाषा खूप कमी, आता त्याचा ग्रोथ खूप कमी होत चालली आहे. महाराष्ट्रामध्येच मराठी टिकत नाहीये. सो मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा आधी मराठी होती. त्यामुळे मराठीला मान्यता खूप होती. आणि या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषयक संग्रह विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. म्हणजे विश्वकोश का आणावा लागला मराठीमध्ये? की मराठीचा बोलबाला एवढा होता, मराठी शब्द अधिक निर्माण झालेले आणि ते एका बंचमध्ये आपल्याला करायचे होते आणि असे वेगवेगळे बायफोकेट, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट काढायचा होता. सो म्हणून विश्वकोशाची गरज निर्माण झाली. ओके. आता लास्टचा पॅराग्राफ तनिष्का पटकन वाच. येस टीचर. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिली संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. असेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना कोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान विकासाच्या क्षेत्राच्या ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञान क्षेत्राचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आवश्यक प्रयत्न आहे. आश्वासक प्रयत्न आहे. ओके, ठीक आहे. काय लिहिलंय आता आता हे जे ज्ञानकोशकार आहे, आता डिक्शनरी बनवणारा साधा माणूस, पण एक पर्टिक्युलर एन्सायक्लोपीडिया बनवणाऱ्याला काय म्हणतात? तर ज्ञानकोशकार. ओके. आणि असे ते कोण होते? डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. ओके. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, पूर्व काळ म्हणजे काय? बिफोर इंडिपेंडन्स, त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी स्टार्ट केलं असेल
तथापि त्यानंतरच्या काळात म्हणजे आफ्टर इंडिपेंडेन्स काय झालं, ज्ञान विकासाच्या क्षेत्राच्या ज्या वेगाने विकास झाला, ज्ञान विकासाचे क्षेत्र एज्युकेशनल फील्डमध्ये खूप अशी क्षेत्र आहेत. मीडियामध्ये पण आहेत. मीडियामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की म्हणजे टेलिव्हिजनचा शोधला म्हणजे अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं क्षेत्र वातावरण म्हणजे हवामान क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, अजून क्षेत्र म्हणायला गेले तर क्राईम हा क्राईम आहे, स्पोर्ट्स आहे. क्राईम एवढं नाही, पण क्षेत्र म्हणजे अशी आपल्याकडे जी क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे आपलं. लास्ट 1 मिनिट आहे. कृषी क्षेत्र आहे. तर विश्वकोश जो आहे तो एक पर्टिक्युलरली सगळ्या एक निर्माण झालाय तो एक आश्वासक प्रयत्न आहे. म्हणजे काय की विश्वकोशामुळे त्यांना एक दिलासा मिळाला की हा आता सगळं एका बंचमध्ये बरोबर येईल. आणि ते काय लिहिलंय, मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिले संपादक जे सर्वात पहिला एन्सायक्लोपीडिया ज्यांनी आणलेला ते होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ओके, त्यांचे अत्यंत महत्वाचे. त्याच्यानंतर जे होते परिचय करून देताना हे म्हणतायत ज्ञानकोशकार, ते म्हणतायत. ओके, सो पहिले कोण होते, लक्ष्मण शास्त्री जोशी. ओके स्टुडंट्स, आपण इथे स्टॉप करूया. एवढं कळलं ना सगळ्यांना? येस टीचर. Yes. ओके, आता लास्ट मिनिट आहे. कधी मीटिंग एंड होईल?